पाया कमजोर असेल तर संपूर्ण घर हे धोक्यात येऊ शकते. आपण घर बांधताना एलिव्हेशन सुंदर कसं दिसेल, इंटेरियर किती प्रीमियम असेल, टाइल्स कोणते असतील, या सगळ्यांचा विचार करतो. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारतो का, या संपूर्ण घराचं वजन शेवटी जाणार कुठे आहे? ते जाणार आहे जमिनीखाली असलेल्या फाउंडेशन. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण आज आपण फक्त फाउंडेशन म्हणजे काय आपण एवढंच पाहणार नाही आहे, तर पाया सुरू करण्यापूर्वी काय तपासायचं, एस्कॅवेशन कसं करायचं, पीसीसी का करायचं, रिइन्फोर्समेंट मध्ये काय पाहायचं, कॉन्क्रीट कास्टिंग पूर्वी कोणत्या गोष्टी तपासायच्या आणि फाउंडेशन मध्ये कॉस्ट कटिंग कुठे करू नये, हे सगळं आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी इंजिनियर अक्षय गावंडे आणि तुम्ही पाहत आहात घर बांधकाम A to Z. या सिरीज मध्ये आपण प्लॉट परचेस पासून प्लॅनिंग, फाउंडेशन, स्ट्रक्चर, ब्रिक वर्क, प्लास्टर, एलिव्हेशन, इंटेरियर आणि शेवटच्या फिनिशिंग पर्यंत घर बांधकामाची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेत. आजचा टॉपिक आहे घराचा पाया मजबूत कसा करायचा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक फाउंडेशन चेकलिस्ट देणार आहे, जी तुम्ही तुमच्या साइट इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर सोबत वापरू शकता. सर्वात आधी एक बेसिक गोष्ट समजून घेऊ. फाउंडेशन म्हणजे काय? घराचं वजन कॉलम, वॉल आणि स्ट्रक्चर मधून खाली येत आणि फाउंडेशन हे ते लोड जमिनीपर्यंत पोहोचवत. म्हणजे फाउंडेशनचं काम फक्त घराला खाली धरून ठेवणं नाही, तर घराचा भार योग्य पद्धतीने जमिनीवर ट्रान्सफर करणे हे त्यांचं मुख्य काम आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक प्लॉट साठी फाउंडेशन सारखं नसतं. जमीन कोणत्या प्रकारची आहे, सॉइल किती मजबूत आहे, ग्राउंड वॉटर आहे का, घर किती मजल्यांचं आहे, स्ट्रक्चरवर किती लोड येणार आहे, हे सगळं पाहून फाउंडेशनचा टाइप आणि डिझाइन ठरतं. म्हणून दुसऱ्या घराचं फाउंडेशन पाहून आपणही असंच करू, हा अप्रोच चुकीचा आहे. फाउंडेशन डिझाइन हा साइट स्पेसिफिक असतो. आता येतो पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा, सॉइल कंडिशन. तुमच्या प्लॉटची जमीन दिसायला मजबूत आहे म्हणून ती फाउंडेशन साठी योग्यच असेल असं नाही. वेगवेगळ्या जमिनींची प्रॉपर्टी वेगवेगळी असते. उदाहरणार्थ हार्ड सॉइल, लूज सॉइल, क्लेई सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल, फिल सॉइल. प्रत्येक परिस्थितीत फाउंडेशन डिझाइन वेगळं असू. म्हणून सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे जमीन किती लोड सुरक्षितपणे करू शकते, हा महत्वाचा विषय आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फाउंडेशन डिझाइन आणि सॉइल कंडिशन यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. म्हणून मोठं घर असेल, साइट कंडिशन अनसर्टन असेल किंवा इंजिनियरने सांगितलं असेल तर योग्य सॉइल इन्व्हेस्टिंग और टेस्टिंग करून घेणं खूप महत्वाचं ठरू शकतं. आणि फक्त शेजारच्या घराला काहीही झालं नाही म्हणून आपल्याही घराला काही होणार नाही, हा लॉजिक वापरू नका. फाउंडेशन सुरू करण्याआधीचा दुसरा महत्वाचा टप्पा आहे सेटिंग आउट आणि सेंटर लाईन. इथे एक छोटी चूक पुढे मोठी समस्या बनू शकते. रूम कुठे येणार, कॉलम कुठे येणार, वॉल कुठे येणार, फाउंडेशन कुठे येणार, हे सगळं ड्रॉइंग प्रमाणे साइट वर मार्क केलं जातं. म्हणून एस्कॅवेशन सुरू करण्यापूर्वी प्लॉट डायमेन्शन्स, बिल्डिंग लेआउट, सेंटर लाईन्स आणि संबंधित डायमेन्शन्स पुन्हा तपासा. विशेषतः प्रॉपर्टी बाउंड्री जवळ काम असेल तर अधिक काळजी घ्या. फाउंडेशन खोदून झाल्यावर अरे 2 इंच इकडे तिकडे झालं असं म्हणणं योग्य नाही. पहिल्यांदा सेटिंग अचूक करा. आता सुरू होतं फाउंडेशनचं एस्कॅवेशन. इथे सर्वात मोठी चूक काय होते, अंदाजाने खोदकाम. इतकं खोल पुरेल, शेजारच्या घराला तर एवढंच आहे, कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं आहे, असं चालत नाही. फाउंडेशनची डेप्थ आणि वेट ही डिझाइन आणि साइट कंडिशन्स नुसार ठरते. एस्कॅवेशन झाल्यानंतर बॉटम लेवल तपासा. तळाशी लूज सॉइल आहे का, पाणी आहे का, मातीचा प्रकार और ड्रॉइंग डिझाइन मध्ये अपेक्षित कंडिशन शी जुळतोय का, हे साइट इंजिनियरने तपासणं खूप महत्वाचं आहे. आणि एस्कॅवेशन मध्ये अनपेक्षित सॉइल किंवा ग्राउंड वॉटर कंडिशन आढळली तर स्वतःहून फाउंडेशन बदलू नका. इंजिनियरला इन्फॉर्म करा आणि त्याच्या डिझाइन आणि अप्रुव्हल नुसारच पुढे जा. एस्कॅवेशन झाल्यानंतर अनेकदा आपण पाहतो बॉटम वर पीसीसी दिली जाते. पीसीसी म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. आता काही लोक म्हणतात पीसीसी तर खाली जाणार आहे, मग त्यावर खर्च का? पण पीसीसीचा उपयोग फाउंडेशन साठी स्वच्छ, समतल आणि योग्य वर्किंग बेस तयार करण्यासाठी होतो. त्यामुळे पुढचे रिइन्फोर्समेंट आणि फुटिंग वर्क व्यवस्थित करता येतं. पण इथेही एक महत्वाची गोष्ट आहे, पीसीसीची थिकनेस, ग्रेड किंवा स्पेसिफिकेशन स्वतःहून ठरवू नका. प्रोजेक्टच्या ड्रॉइंग, स्पेसिफिकेशन आणि इंजिनियरचे इन्स्ट्रक्शन प्रमाणे काम करा. आता येतो फाउंडेशन मधला अतिशय महत्वाचा भाग, रिइन्फोर्समेंट. फाउंडेशन मध्ये स्टील का वापरले जातं? कॉन्क्रीट आणि रिइन्फोर्समेंट मिळून स्ट्रक्चरल एलिमेंट्स
जी स्ट्रेंथ आणि परफॉर्मन्स मिळते. पण इथे एक मोठी चूक लोक करतात. स्टील दिसते म्हणून काम योग्य आहे असं समजतात. तसं नाही. ड्रॉइंग मध्ये दिलेला बार डायमीटर, स्पेसिंग, नंबर ऑफ बार, अँकोरेज, लॅपिंग जिथे लागू असेल आणि कॉन्क्रीट कव्हर हे सगळं डिझाईन प्रमाणे असणं महत्वाचं. विशेषतः रिइन्फोर्समेंट खाली किंवा बाजूला योग्य कव्हर मिळवण्यासाठी कव्हर ब्लॉक्स योग्य प्रकारे वापरले आहेत का ते तपासा. आणि कॉन्क्रीट कास्टिंग करण्यापूर्वी रिइन्फोर्समेंटची इन्स्पेक्शन करून घेणं चांगली प्रॅक्टिस आहे. एकदा कॉन्क्रीट भरलं की आतलं स्टील पुन्हा पाहता येत नाही, म्हणून कॉन्क्रीट टाकण्यापूर्वी तपासा. आता येतो फाउंडेशन कॉन्क्रीटचा टप्पा. इथे 3 गोष्टी विशेष लक्षात ठेवा. पहिली, कॉन्क्रीट ग्रेड. ड्रॉइंग किंवा स्ट्रक्चरल स्पेसिफिकेशन मध्ये दिलेला ग्रेड वापरा. दुसरी, कॉन्क्रीट प्लेसमेंट. कॉन्क्रीट व्यवस्थित प्लेस आणि कॉम्पॅक्ट करणं खूप महत्वाचं आहे. तिसरी, वर्कमॅनशिप. कॉन्क्रीट मध्ये अनावश्यक पाणी घालणं, इनप्रॉपर हँडलिंग किंवा पुअर कॉम्पॅक्शन यामुळे क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून कॉन्क्रीट कास्टिंग हा फक्त कॉन्क्रीट टाकण्याचा कार्यक्रम नाही, तो एक कंट्रोल कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी आहे. आणि मोठ्या किंवा महत्वाच्या कामामध्ये इंजिनियर किंवा साइट सुपरवायझरची उपस्थिती आणि इन्स्पेक्शन खूप उपयोगी ठरते. कॉन्क्रीट झालं म्हणजे काम संपलं असं समजू नका. पुढचा महत्वाचा टप्पा आहे क्युरिंग. कॉन्क्रीटला आवश्यक स्ट्रेंथ डेव्हलप करण्यासाठी योग्य क्युरिंग आणि मॉइश्चर कंडिशन महत्वाच्या असतात. म्हणून कॉन्क्रीट कास्टिंग नंतर क्युरिंग कडे दुर्लक्ष करू नका. कॉन्क्रीट झालाय, आता पुढचे काम सुरू करूया असे घाईने करू नका. कन्स्ट्रक्शन मध्ये प्रत्येक स्टेपला योग्य वेळ आणि योग्य प्रोसेस देणं महत्वाचं आहे. आता एक प्रॅक्टिकल मुद्दा. जर एक्सकॅव्हेशन मध्ये पाणी साचत असेल आणि जमीन खूप सॉफ्ट वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फाउंडेशनच्या खाली काय कंडिशन आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. पाण्याचा प्रश्न आहे म्हणून पंप लावून पाणी काढलं आणि कॉन्क्रीट टाकलं असं प्रत्येक परिस्थितीत योग्य असेलच असं नाही, कारण मूळ कारण काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून अशा परिस्थितीत साइट इंजिनियर किंवा स्ट्रक्चरल या संबंधित तज्ञाचा सल्ला घेऊन पुढे जा. आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न, फाउंडेशन मध्ये पैसे कसे वाचवायचे. माझं उत्तर आहे, चुकीच्या ठिकाणी कॉस्ट कटिंग करू नका. स्टील कमी करणे, कॉन्क्रीट ग्रेड बदलणे, ड्रॉइंग मधले डायमेन्शन स्वतःहून कमी करणे, पीसीसी किंवा रिक्वायर्ड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी मध्ये मनाने बदल करणे हे पैसे वाचवण्याचे मार्ग नाही. कॉस्ट ऑप्टिमायझेशन करायचं असेल तर ते डिझाईन स्टेजवर इंजिनियर सोबत प्लॅनिंग करून करा, कारण फाउंडेशन झाल्यानंतर त्यात बदल करणं अनेकदा कठीण, डिसरप्टिव्ह आणि खर्चिक होऊ शकतं. म्हणून कॉस्ट कटिंग करा, पण इंजिनिअरिंगला हात लावून नाही. आता तुमच्यासाठी एक छोटी फाउंडेशन चेकलिस्ट. फाउंडेशन सुरू करण्यापूर्वी तपासा. नंबर 1, बिल्डिंग लेआउट आणि सेंटर लाईन व्हेरीफाईड आहे का. नंबर 2, सॉइल कंडिशन समजून घेतली आहे का. नंबर 3, फाउंडेशन डिझाईन उपलब्ध आहे का. नंबर 4, एक्सकॅव्हेशनचे डायमेन्शन्स आणि लेवल ड्रॉइंग प्रमाणे आहेत का. नंबर 5, एक्सकॅव्हेशन नंतर बॉटम कंडिशन तपासली आहे का. नंबर 6, पीसीसी योग्य स्पेसिफिकेशन प्रमाणे आहेत का. नंबर 7, रिइन्फोर्समेंट ड्रॉइंग प्रमाणे आहे का. नंबर 8, कॉन्क्रीट ग्रेड कन्फर्म केला आहे का. नंबर 9, कास्टिंग पूर्वी इन्स्पेक्शन झाला आहे का. नंबर 10, कास्टिंग नंतर योग्य क्युरिंग आणि पुढील कन्स्ट्रक्शन सिक्वेन्स फॉलो होत आहे का. हे 10 पॉइंट तुमच्या साइट इंजिनियर सोबत डिस्कस करा. मित्रांनो, घर सुंदर दिसणं महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे घर सुरक्षित आणि योग्य इंजिनिअरिंगने बांधलेलं असणं. एलिव्हेशन आपल्याला दिसतं, इंटेरियर आपल्याला दिसतं, पण फाउंडेशन दिसत नाही. आणि म्हणूनच फाउंडेशनच्या कामात सर्वात जास्त प्लॅनिंग, डिझाईन आणि क्वालिटी कंट्रोलची गरज असते. जर तुम्ही घर बांधणार असाल, तुमच्याकडे प्लॉट असेल किंवा तुमचं फाउंडेशनचं काम सुरू झालं असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या घरातील लोकांना शेअर करा आणि कमेंट मध्ये प्लॉट असे लिहा. तुम्हाला जर घराचं प्लॅनिंग, एलिव्हेशन, आरसीसी डिझाईन या संदर्भात कोणतीही माहिती हवी असेल तर माझ्याशी नक्की संपर्क साधा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, कॉलम आणि बीम घराचं खरंच वजन कसं पेलतात. तो व्हिडिओ नक्की पहा. माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि तुमचं घर बांधताना फक्त सुंदर नाही तर योग्य इंजिनिअरिंगने मजबूत बांधा. धन्यवाद.